बेसन चिला मी बनवलेला आहे, हा दुपारच्या जेवणात मी आता खातोय। याच्यामध्ये 10 ते 12 ग्रॅम प्रोटीन आहे आणि दह्यामधून सुद्धा 3-4 ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे। म्हणजे सगळ्यामधून जवळजवळ मला आहे ना 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे आणि हा दुपारचा माझं जेवण असणार आहे। याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज आहेत आणि हाय न्यूट्रिशियस आहे। आता हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। साधं सिंपल आहे, कुणी पण बनवू शकतं। मी तुम्हाला जी रेसिपी सांगतोय आणि हे तुम्ही जर खाल्लं ना महिन्यामध्ये 4-5 किलो वजन आरामात कमी होईल। फक्त हे दुपारीच खायचंय, तुम्हाला संध्याकाळी नाही खायचंय, कळलं का? आता बघा मी कसं बनवतो भारी ते। सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायची आणि कोथिंबीर घ्यायची, ती बारीक आपली चिरून घ्यायची। आता मी चिरून घेतो, ते तुम्हाला दाखवतो। बेसन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर कांदा टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो टाकलेला आहे याच्यामध्ये, एकदम छोटा कट करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला जे आपण बेसन चिला बनवणार आहे तो एकदम टेस्टी होणार आहे। आता बघा, ह्या बेसनामध्ये तुम्ही अंड पण टाकू शकता, पनीर बारीक चुरा करून पण टाकू शकता, जेणे तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट एकदम फुलफिल होणार आहे। जास्त प्रोटीनयुक्त तुमचा बेसन चिला होणार आहे। याच्यावर दिसतं एकदम साधं, पण ज्यात प्रोटीन एकदम हाय क्वालिटी आहे आणि फॅट लॉसला तुम्हाला जास्त मदत होणार आहे। आता चला बनवू आपण। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। याच्यामध्ये मी मसाला कोणता घेतलेला आहे, मी मटन मसाला मला आवडतो म्हणून घेतलाय, मीठ घेतलेली, हळद टाकलेली। तुम्हाला कोणताही मसाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये बेसन चिलामध्ये। आता मी एवढं टाकतोय, एवढं मी घेतलेलं आहे याच्यामध्ये। हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं तुम्हाला। आता माझ्याकडे हे मशीन आहे त्याच्यामुळे मी घेतो, याच्यात प्रॉपर मिक्स होतं डायरेक्ट एकदा आणि एकदम गठडे पण होत नाही त्या बेसन पिठाच्या अजिबात। हे कांदा जो कट करून घेतलेला आहे आपण तो सगळ्या याच्यामध्ये टाकायचा आहे। तुम्ही याच्यामध्ये पनीर सुद्धा टाकू शकता, अंड सुद्धा टाकू शकता, जास्त प्रोटीनयुक्त होणार आहे। प्रॉपर मिक्स करून घ्यायचं तुम्ही। आता तुम्ही नॉनस्टिक तवा वापरायचा शक्यतो, लक्षात ठेवा। नॉनस्टिक तवा जर वापरला तर तेल लावण्याची पण गरज पडत नाही। किती कमी तेल लावतोय तरी पण बनवून दाखवतो बघा तुम्हाला। आता बघा, मी तूप घेतलेले लावायला। हा ब्रश आहे सिलिकॉनचा, हा ब्रश आहे ना तुमचा फॅट लॉससाठी लय मदत करणार आहे। म्हणजे सिलिकॉनचा ब्रश हा गरम याच्यावरती टाकला बरोबर, तरी पण आहे ना याने काय होतं, तेल कमी लागलं जातं आणि चिकटत पण नाही तव्याला। मग काय करायचं, थोडंसं तूप लावून घ्यायचं, सगळं असं तव्याला लावायचं थोडंसं बरोबर। आता मी एकदम स्लो मध्ये दाखवते, तुम्हाला वाटत असं भरपूर टाइम लागतोय बनवायला, पण तसं नाहीये। फक्त मी एकदम दाखवायचं म्हणून एकदम स्लो मोशन मध्ये एकदम सावकाश दाखवतो तुम्हाला। आता हे बेसन बरोबर मिक्स करून घ्यायचं, असं होतायचं एकदम। तुम्ही कमी हीट वरती आहे तुम्हाला हे करायचंय आणि एकदम कडक बनवून घ्यायचे, क्रिस्पी बनवायचे। 2-3 जरी खाल्ले ना तर याची एकदम काय म्हणतो आपण, कॅलरीज एकदम कमी आणि प्रोटीन पण याच्यामध्ये भरपूर आहे आणि म्हणजे टेस्ट लय भारी लागते करायला, आपल्याला कंटाळाच येत नाही।